हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला आज भेटलेले आहेत दीक्षा. ब्लॅक काय ब्लॅक यो इकडे ना दम असला तर ठीक आहे. जरा पकड रे 2 मिनिटं, त्याला दाखवतो जरा. या थांब जरा. या उचले लांब लांब. ओ तर गाईज आम्ही जातोय आता गोवळकोट धक्क्यावर. तिथं आम्ही कधी ब्लॉग वगैरे बनवला नसेल, तर आज तिथं जातोय ब्लॉग बनवायला. माझ्यासोबत आपला किकी का हसून दाखव. असं नाही तर गाईज बघूया. आणि आज पाऊस वगैरे काय नाही म्हणून आम्ही ब्लॉग बनवायला जातोय. आणि आपल्याला भेटले आता पेनच्या. तर गाईज आता आम्ही जातोय आपलं गोवळकोट धक्क्यावर. आणि आज पाऊस वगैरे नव्हता, काल पण नव्हता एवढा, पण परवा मजबूत होता. आणि म्हणून आम्हाला कुठे वगैरे असं ब्लॉग वगैरे करता जास्त पार पडता नव्हतं. आणि आता बहुतेक पाऊस वगैरे सगळं बंद होणार आहे, म्हणून आम्ही आता हे करत होतो. आणि माझे पण आता जास्त ब्लॉग पडणार नाहीत, कारण माझी पण आता 12वी आहे. कॉलेजला गेल्यावर शिक्षक हे करतात, घरी आल्यावर घरातले नुसता वन साइड करून वाट लागले. तर बघूया आता गोवळकोट धक्क्यावर. आणि क्लायमेट एकदम बादशा आलं. आणि आम्ही जातो आता आपला कुठला रे पायपाच्या घाटातून परशुराम घाट. आणि आम्ही आता गोवळकोट धक्क्यावर राहणार आहे त्या साईडला, आपलं त्या साईडला. आणि गाईज क्लायमेट बघा, वचपलावर झूम करून क्लायमेट वन साईड. आणि आम्ही या ब्रिजवर आहोत. ब्रिजचं आम्हाला एवढं काय नाव माहिती आहे. ब्रिजचं नाव काय ब्रिज? हा ब्रिजचं नाव ब्रिज. आणि आम्ही आता जातो तिथं पण एकदम क्लायमेट वगैरे वाशी आहे, कारण शेवटी काहीच कोकण आहे ना. हे क्लायमेट मुंबई पुण्यात बघायला भेटणार नाही. कोकण इज कोकण. कोकण इज काय काय कोकण. कोकण इज कोकण म्हणजे आमची फाटली आजोबाने आवाज दिला तो. आज कोकण इज कोकण. कोकणामध्ये सगळं आहे सुख, फक्त नेटवर्क जरा कमी आहे. पण चिपळूणला पूल आहे एकदम बादशा करून. आणि हा रोड काय चिपळूण म्हणजे जे चिपळूणमध्ये राहत असेल त्यांना माहितीच असेल. हा गोवळकोटला जातो आणि करंजेश्वरीच्या मंदिराकडं. आणि आम्ही आता जातोय ह्याच्यात कुठं गोवळकोट धक्क्यावर. विसरलो काय तेच मी जो 5 वेळा सांगितलंय. आणि तिथे जाऊन काय तुम्हाला आता दाखवतो वन साईड. हा मगर पॉईंट आहे चिपळूणचा गोवळकोटचा. इथं मगरी वगैरे आहेत. चायला आम्ही आलो. हे बघा इथं बहुतेक मगर आहे. ही बहुतेक मगर आहे, पण आम्ही आलो की जो पळायलाच कुठेतरी. हिरवे असतात पण आता नाही आहेत. हा डबका आहे त्यांचा. डबक्याच्या बाहेर येतात कारण वाघ इथं उभा आहे. हा बघा वाघ, बिना शेपटीचा वाघ. चला गाईज, आजी आणि भाऊ वरती पुढे गेलेत. आम्ही पण आता आमच्या दिशेला जातो, मार्गस्थ होतो आम्ही गाईज. तर आता आम्ही सुमसाम गल्लीतून जातोय. तर मागच्या ब्लॉगमध्ये हा रोड टाकलाच असेल मी. तर गाईज आम्ही आता जातोय गडावर, आपला गोविंद गडावर आम्ही जातोय. तर मागच्या वेळी मी ब्लॉग टाकलेला तरी तेवढा काय दाखवत नाही. आणि किल्ले गोविंदगड हो. आणि वरती पोरं क्रिकेट वगैरे खेळत असतात. आणि इकडं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे टाकी बिकीचं. आणि आमचं म्हणजे प्लॅन लगेच चेंज होतो. आम्ही गोवळकोट धक्क्यावर राहणार होतो, तर काय भाऊच्या मनात आलं तर आम्ही इकडे आलो आता वन साईड वाचपालावर उच्च करून. गाईज मी पावसाळ्यात आलेलो, पण तेव्हा गवतं वगैरे जास्त होती. आणि इकडं म्हणजे पूर्ण आता साफ वगैरे केलेला आहे सुंदर. आणि इकडून खाली गाईज आपला चिपळूण दिसतो, सीधी सगळं चिपळूण. आणि गाईज खाली शेती आहे, पण गाय शेतीची आता सगळी वाट वगैरे लागलेली आहे कारण पाऊस मध्येच हागला आहे वन साईड करून. आणि गाईज वाशिष्ठी नदी आपली. आणि हा समोर आपला परशुराम घाट. इकडून म्हणजे सगळं दिसतं, खालची गावं वगैरे पण. आणि इकडं गाईज पोरं क्रिकेट वगैरे खेळत असतात. आणि तिकडं तोफा वगैरे आहेत त्या साईडला. आणि गाईज समोरचा हे बघा नजारा हो वचपलावर झुप्स करून एकदम टॉप. आणि गाईज इकडं म्हणजे कोण असे जास्त पब्लिक वगैरे येतात, पण चिपळूणचे ऑलमोस्ट तरी कोण येत नसतील, कारण हा गड म्हणजे चिपळूणमध्ये आहे ना, कारण भरपूर वेळा लोक येतात वगैरे.
म्हणून चिपळूणमधले असं येत नाहीत पोरं. आणि इथं एक मंडळ आहे, त्याचं एवढं काय नाव वगैरे मला माहीत नाही. ते इथं म्हणजे सगळे स्वच्छता वगैरे करतं, म्हणजे एक नंबर आहे ते मंडळ. वेदूनी मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे मला सांगितलं आहे मंडळाचं नाव वगैरे. आणि इकडं असे हे आहेत, तर तिथं सगळी आपली गोळकोट गाडाची माहिती आहे. आणि बारक्या आपला भाऊ वगैरे तिकडं आहे. आणि वरती जायला अशा पायऱ्या वगैरे आहेत. इकडचा नजारा वन साईड परशुराम घाट, तिकडचा बघा सवतसाडा इकडं आहे. वाशिष्ठी ही खाली इकडं वाशिष्ठी. आणि इकडं काय हे गावाचं नाव का इकडच्या? कुठलं? हे गोळकोटच आहे. गोळकोट वगैरे आहे इकडं. वन साईड करू दिस नजारा. ओ माय गॉड. नाही काय आम्ही मागाशी ह्या स्पॉटला जाणार होतो. हा ब्रिज दिसतो इथला, हा ब्रिज, तिथं आम्ही जाणार होतो, पण तिथलं कॅन्सल करून आम्ही गोविंदगडावर आलो. आणि काय सीदिश इकडचा नजारा. आणि ह्या साईडला इकडं नदी वगैरे आहे. आणि म्हणजे त्या काळातल्या म्हणजे लोकांनी महाराजांच्या वगैरे बादशाह असं एकदम ते चुन्याचं परत गुळबिळ हे करून मजबूत असे बांधले. पण आता जरा त्याची भरपूर वर्ष झाल्यामुळे जरा पण असे भरपूर वर्षांनी हे झालं त्याचं म्हणजे काहीतरी ते असं निघालं वगैरे. आणि सी दिस गाईज. ओ हो. आणि गाईज तिकडचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही गडावर आलो आहे. आणि गडावर म्हणजे पब्लिक आम्ही म्हणजे 2-3 आठवड्यांनी एकदा 2-3 वेळा तरी येऊच गडावर. आणि मागच्या वेळेसला पण मी वेदू मी ब्लॉग टाकलेला आहे इकडचा. आणि ती बहुतेक लोटा गाईज इथं माझ्या पाय गेला आणि माझी फाटली मजबूत खाली होतो गाईज. आणि तो वाटतं लोटा आहे भाऊ, वाटतं वरचा. आणि हा काय कुठला ते नको रे गाईज. हे आमचं गाव लोटे तिकडचं. आमच्यात नाही. आणि हा खिकी. हो हो. आणि तो गाईज परशुराम घाट. तर गाईज आम्ही आता इथून जातोय कारण भरपूर काळोख वगैरे झाले आहे. आणि आम्ही आता घरात जातोय. वन साईड उतार आहे. आणि खिकी आपला भाव पेट्रोल वाचवतोय. आणि आपला पेट्रोल वगैरे कसं वाचायचं आपल्या खिकीकडून शिकून घ्यावं. खिकी कुठे शिकलास पेट्रोल वगैरे वाचवायचं? स्वतः लहानपणापासून टॅलेंट आहे रे खिकीच्या. एवढं येतं कुठून? ते आधीपासूनच आहे रे. एकदा हसून दाखव ना. राहू दे, दाखव नाही एवढा काय टॉर्च. खिकीला आम्ही खिकी का बोलतो कारण तो खिकी असा असतो ना, म्हणून खिकीला खिकी नाव पाडलंय. आणि काय रोड डेंजरस आहे, एक नंबर आहे. म्हणजे वाकडी तिकडे वाकडी तिकडे कोकण. अरे बाबा तू काय करतोय? हा जो हे आपली हे आहे ॲव्हेनिस आहे, बुलेट नाही. सरकली ना सरकली. लाईफ केअर शिवाय ऑप्शन नाही दुसरा. हा डायरेक्ट लाईफ केअर हॉस्पिटल वन साईड करून. आणि काय काळोख मजबूत पडलेला आहे. आणि आता आम्ही जातोय घरात वन साईड वाचपाला बरोबर. तर गाईस आत्ताच भुर्जीपा आपलं ना अंडा राईस वगैरे खाऊन घरी आलोय. वन साईड आपलं वारक्या फॅमिली वगैरे होती, बहीण काका वगैरे होते. आणि आत्ता घरी आलोय. आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठं करा. बाय.